5 तारीखला सकाळी 10 वाजता जाणवलीतून कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत संविधान बचाव आंदोलन यात्रा निघणार आहे. काय नियोजन असेल? संविधान बचाव रॅली ही कणकवली शहरात होणार आहे. 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता जानेवारीपासून इथं शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून तिथं पुष्पहार घालून इथं गांधीचं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये त्याचं सभेत रूपांतर होईल. पण याबाबत आम्ही तिन्ही तालुक्यामध्ये वैभववाडी, देवगड आणि कणकवलीचं नियोजन आम्ही करत आहोत. तर याच्यामध्ये सगळ्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे. ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो, जे आरक्षित समाज आहे त्यांनी या संविधान बचाव रॅलीमध्ये सहभागी होते. हे संविधान रॅली जे आम्ही काढतो त्याचं मुख्य कारण हे आहे की काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये आरक्षणाबाबत की आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण संपवू अशा प्रकारचं त्यांनी जे वक्तव्य केलं ते ठामपणे बोललं. या त्यांच्या विधानामुळे भारत देशातील जे म्हणून आरक्षणाचा लाभ घेतात त्या लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली. ती आमच्यासारख्या सामान्य माणसामध्ये पण निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आम्ही सगळीकडे निषेधच केलेला आहे. आताही करतो आणि भविष्यातही करू. कारण जो आमच्या आरक्षणाच्या विरोधात जो येईल त्याला आम्ही विरोधच करणार, मग तो कुणी असू दे. कारण एवढा मोठा देशाचा एक काँग्रेसचा नेता एवढं मोठं धक्कादायक विधान जर करत असेल तर ही चिंतेची बाब आहे आमच्यासाठी. आणि जर सत्तेत जर आले देव म्हणजे असं म्हणा की दुर्दैवाने ही लोक जर सत्तेत उद्या आली तर यांनी असा निर्णय घेतला की आम्ही आरक्षण संपवू तर माझ्या समाजाचा विकासच खुंटणार. जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे ते स्वप्नच राहणार. आरक्षणाला विरोध म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध आहे राहुल गांधींचा. बाबासाहेबांच्या विचारांना त्यांचा विरोध आहे हे त्यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले. आणि हे त्यांचं वक्तव्य आम्हाला त्रासदायक नाही केलेलं आहे. तर त्यांच्या विरोधात की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा एक निषेध म्हणून समाज, आमचा जो समाज आहे आरक्षित SC, ST, OBC जे सगळे म्हणजे आरक्षणाचा लाभ घेतात त्या सगळ्यांपर्यंत आम्ही जाणार आहोत. सगळ्यांना राहुलजी गांधी यांची जी चुकीची भूमिका आहे ती निषेध करत ती भूमिका आम्ही पटवून देणार. आणि याच्यापासून आम्हाला धोका आहे तर अशा लोकांना सत्तेत यायला द्यायचं नाही. अशा प्रकारे आम्ही जाणीव आणि जागृती आमच्या सगळ्या लोकांमध्ये जाऊन करणारा एक मोठी रॅली आम्ही शहरात काढणार आहोत. रॅलीमध्ये साधारण किती लोकांचा सहभाग आहे? 5 तारीखला सकाळी 10 वाजता जाणवलीतून कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत संविधान बचाव आंदोलन यात्रा निघणार आहे. काय नियोजन असेल? संविधान बचाव रॅली ही कणकवली शहरात होणार आहे. 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता जानेवारीपासून इथं शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून तिथं पुष्पहार घालून इथं गांधीचं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये त्याचं सभेत रूपांतर होईल. पण याबाबत आम्ही तिन्ही तालुक्यामध्ये वैभववाडी, देवगड आणि कणकवलीचं नियोजन आम्ही करत आहोत. तर याच्यामध्ये सगळ्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे. ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो, जे आरक्षित समाज आहे त्यांनी या संविधान बचाव रॅलीमध्ये सहभागी होते. हे संविधान रॅली जे आम्ही काढतो त्याचं मुख्य कारण हे आहे की काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये आरक्षणाबाबत की आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण संपवू अशा प्रकारचं त्यांनी जे वक्तव्य केलं ते ठामपणे बोललं. या त्यांच्या विधानामुळे भारत देशातील जे म्हणून आरक्षणाचा लाभ घेतात त्या लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली. ती आमच्यासारख्या सामान्य माणसामध्ये पण निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आम्ही सगळीकडे निषेधच केलेला आहे. आताही करतो आणि भविष्यातही करू. कारण जो आमच्या आरक्षणाच्या विरोधात येईल त्याला आम्ही विरोधच करणार, मग तो कुणी असू दे. कारण एवढा मोठा देशाचा एक काँग्रेसचा नेता एवढं मोठं धक्कादायक विधान जर करत असेल तर ही चिंतेची बाब आहे आमच्यासाठी. आणि जर सत्तेत जर आले देव म्हणजे असं म्हणा की दुर्दैवाने ही लोक जर सत्तेत उद्या आली तर यांनी असा निर्णय घेतला की आम्ही आरक्षण संपवू तर माझ्या समाजाचा विकासच खुंटणार. जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे ते स्वप्नच राहणार. आरक्षणाला विरोध म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध आहे राहुल गांधींचा. बाबासाहेबांच्या विचारांना त्यांचा विरोध आहे हे त्यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले. आणि हे त्यांचं वक्तव्य आम्हाला त्रासदायक नाही केलेलं आहे. तर त्यांच्या विरोधात की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा एक निषेध म्हणून समाज, आमचा जो समाज आहे आरक्षित SC, ST, OBC जे सगळे म्हणजे आरक्षणाचा लाभ घेतात त्या सगळ्यांपर्यंत आम्ही जाणार आहोत. सगळ्यांना
राहुलजी गांधी यांची जी चुकीची भूमिका आहे ती निषेध करत ती भूमिका आम्ही पटवून देणार आणि याच्यापासून आम्हाला धोका आहे तर अशा लोकांना सत्तेत यायला द्यायचं नाही. अशा प्रकारे जाणीव आणि जागृती आमच्या सगळ्या लोकांमध्ये जाऊन करणारा एक मोठी रॅली आम्ही शहरात काढणार आहोत. रॅलीमध्ये साधारण किती लोकांचा सहभाग आहे? बघा आपला समाजात फार कमी आहे, संख्येचा आहे. आम्ही होतो बघा आपला तुमचा उद्देश एक असला पाहिजे की ती भूमिका तुमची जी आहे ती भूमिका ठामपणे पोचणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. संख्येपेक्षा विचार फार महत्वाचा आहे आणि तो विचार आम्ही तिथं घेऊन येणाऱ्या लोकांना घेणार आहोत. म्हणजे रॅलीमध्ये सहभागी ते लोक होणार आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे की जी लोक म्हणजे जो संविधान की बात करे हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. जर त्यांनी चुकीची विधानं केलेलीच आहे परंतु आमच्या आरक्षण म्हणजे आमचा आत्मा आहे आणि आमचा शरीरात आत्माच जर नसेल तर शरीराला काय अर्थ नाही. आणि जर आरक्षणाला त्यांनी विरोध केला, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना विरोध केला तर अशा नेत्याचा निषेध करतोच. पण त्यांची चुकीची भूमिका इथं आम्ही लोकांमध्ये घेऊन जाणार आणि ह्या लोकांपासून कसा धोका आहे आरक्षणा हे आम्ही पटवून देणार आहे. त्यामुळे संख्येपेक्षा विचार फार महत्वाचा आहे. लोक येतीलच निश्चित, आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. उद्याच्या ह्या तुमच्या हे बघा आम्ही तर लढाईची कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे, विचारांची सुरुवात कुठून तरी झाली पाहिजे आणि हे जे संविधान बचाव रॅली आंदोलन आहे हे आदरणीय आमदार या लोकप्रिय आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही करत आहोत. त्यामुळे महायुतीचे आमचेच आहेत ते सगळे, त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी. त्याच्याही पलीकडे मी जाऊन सांगतो फक्त आरक्षण महायुतीची लोक घेतात अशातला भाग नाही, विरोधी पक्षातील लोक सुद्धा घेतात. त्याच्यामुळे आरक्षण हा कोणा एका पक्षाचा विषय नाही किंवा एखाद्या संस्थेचा विषय. प्रत्येक जी व्यक्ती आहे जो आरक्षणाचा लाभ घेतो, ज्या आरक्षणामुळे आज त्यांचा समान म्हणजे त्यांचा दर्जा उंचावला की आरक्षण त्यांच्या जीवनात प्रगती झाली किंवा भविष्यात होणार आहे किंवा ज्या संविधान आणि आरक्षण आम्ही जिवंत आहोत त्या संविधानाने आरक्षणाच्या बचावासाठी ज्यांना म्हणून हे माझं आरक्षण माझं संरक्षण ही आमची टॅगलाईन असणार. माझं आरक्षण माझं संरक्षण. मग स्वतःच्या संरक्षण कोणी निमंत्रणाची वाट बघूच नाही, कारण ही लढाई आहे ती बाबासाहेबांच्या विचारांच्या लढाई. बाबासाहेबांचे विचार शाबूत ठेवले पाहिजे. राहुलजी गांधी यांच्या वक्तव्यामध्ये जर बाबासाहेबांचे विचार संपुष्टात येत असतील, संविधानाची मूलभूत हक्क जर संपुष्टात येतील, आरक्षण संपुष्टात येतील तर माझं मत आहे महायुतीचे लोक तर येतील पण इतर जे काही पक्ष असतील त्यांनी पक्षीय पातळीने बाहेर ठेवून या आंदोलनात सहभागी हवं. मी त्यांचं जाहीर कौतुक आणि आभार मानेन तिथे. या तुम्ही सर्व जनतेला कशा प्रकारे आव्हान कराल सामील होण्यासाठी? मी बघा पक्ष तर आहेत, पक्ष म्हणून माझी भूमिका आहेत, माझ्या पक्षावर माझ्या पक्षाची भूमिका घेऊन जाणार. परंतु आरक्षण हा असा विषय हा फार आत्म्याचा तळम आहे. तुम्हाला तर माहित सगळ्यांना फार तळम सगळ्यांना मी सांगतो. कारण जर आरक्षण नसेल तर आम्ही काय असून म्हणजे आम्हाला अगदी एका जनावरासारखी वागणूक यापूर्वी मिळाली होती. परंतु संविधान अस्तित्वात आलं, लोकशाही अस्तित्वात आलं, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना भारत देश चालतोय आणि अंमलबजावणी त्या विचारांची होते आणि आरक्षणाची तरतूद असल्यामुळे आमच्यासारख्या लोकांना वेगवेगळ्या व्यासपीठावर संधी मिळते. आजही मिळते, भविष्याला मिळेल. आरक्षणच नसेल तर आमची अवस्था काय असेल ह्याची कल्पना सगळ्यांनी केली पाहिजे. राहुल गांधी सारख्यांच्या वक्तव्यानं जर आरक्षणाला धोका पोहोचत असेल, आरक्षण कदाचित संपुष्टात असेल तर मी माझ्या जिल्ह्यातील माय भगिनींना हात जोडून विनंती करतो की तुम्ही या आरक्षण बचाव रॅलीमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि राहुल गांधींना जो विरोध आहे या बचाव रॅलीतून आपण तो विरोध त्यांना दर्शवूया. का दर्शवतो? अशा प्रकारची विधानं त्यांनी करू नये. कारण आमचं आरक्षण आहे या सगळ्या लोकांसाठी आहे, केवळ जे लाभ घेतात त्या सगळ्यांसाठी आहेत. मग त्याच्या संरक्षण सगळ्यांनीच मैदान आलं पाहिजे. ही कुणी एका माझी अंकुश जाधवची लढाई नाही, मी तर एक व्यक्ती म्हणून लढणारच आहोत, परंतु सगळ्यांनी याच्यात सहभागी झालं पाहिजे. अशा प्रकारचं माझं आव्हान जिल्ह्यातील जनतेला राहील. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधीजी आणि सध्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात बोलताना आपल्या भारत देशातील जे आरक्षण आहे वस्तुतः जे मूळ आहे तेच आरक्षण आपण सत्तेवर आल्यावर ते आरक्षण संपू असं विधान केल्यामुळे त्या विधानाचा ज्यांनी विधान केलं त्या दिवसापासून या विधानाला भारतीय जनता पक्ष आणि जे आरक्षणाचा लाभ घेतात म्हणजे जे आम्ही आता मुळाचे आपला जो समाज आहे दलित समाज आहे ह्यांनाच प्रामुख्याने त्या आरक्षणाचा लाभ होतो आणि हे आरक्षण संपवणार त्यांच्या विधानामुळे आज भारतातील जनता
किंवा आपल्या राज्यातील जनता किंबहुना आमच्यापर्यंत सगळी जनता आरक्षण, दलित जनता ही आरक्षण जाणार असल्यामुळे घाबरलेली आहे. त्या अनुषंगाने आमच्या या कणकवली विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार साहेब नितेश राणे यांनी आम्हाला सूचना केल्यामुळे या आरक्षणाच्या बाबतीत आपणाला कुठेतरी विरोध केलाच पाहिजे आणि हे आरक्षण जाता कामा नये यासाठी आपणाला त्याचा बचाव आपल्याला कुठेतरी करायलाच पाहिजे. आम्ही तो दलित समाजाने या बाबतीत पुढाकार केला. आमचे सन्माननीय जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी या बाबतीत विस्तृत चर्चा आणि त्याच्याबद्दल विश्लेषण केलेलं आहे. तर त्यांच्या याच्यानुसार हे जे मी अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून या आरक्षण बचावाला आणि सन्माननीय आमदार साहेब यांच्या सूचनेनुसार 5 तारीखला आपण कणकवलीत जानवलीच्या पुलावरून ही एक रॅली काढून आपण हे जनमानसात आपण या समाजात, दलित समाजात ह्याची आरक्षणाबाबतची जे आरक्षण जाणार आहे आणि राहुल गांधींच्या विधानाचं साधर्म्य साधून हे आपण त्याला कुठेतरी विरोध करणार किंवा कुठेतरी त्याची जी मनात भीती झाली आहे ही भीती घालवण्यासाठी आपणाला कुठेतरी आपण पदाधिकारी, आपण कार्यकर्ते किंवा आरक्षणाचा लाभ घेतो म्हणून हे आपण त्यासंबंधी रॅलीचं आयोजन आपण करत आहोत. याचा 5 ऑक्टोबरला ही रॅली आमच्याबरोबर महायुतीतले आमचे जे सगळे पक्ष आहेत, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, शिंदेगड, हे सगळे आमचे कार्यकर्ते आत्ता जरी नसलेत तरी त्यांचा पाठिंबा आहे. आता परत ज्या पत्रकार परिषद वगैरे जे होणार आहेत याला ते प्रामुख्याने येणार आहेत. तसे आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांनी पाठिंबा दाखवलेला आहे. तर ती 5 तारीखला जी रॅली आहे ती जानवलीच्या ब्रिजवरून सुरुवात होईल आणि ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि तिथे स्मारकाकडे आपण तिथे थांबून वंदन करून आपण तिथून शिवाजी महाराज चौकात आपण येऊन तिथे त्या रॅलीचं सभेत रूपांतर होईल. या सभेला सन्माननीय आमदार नितेश राणे हे मार्गदर्शन करणार आहेत आणि ही भाजपचे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, परत आमदार गोपीचंद पडळकर जे ओबीसीचे नेते आहेत, आणखी एससीचे नेते येणारच आहेत, आणखी ओबीसीचे येणार आहेत, एनटी समाजाचे राज्याचे नेते येणार आहेत त्या 5 तारीखला. त्या दरम्यान ह्याचं सगळं नियोजन करण्याचं काम चालू आहे. आज सुरुवात आजपासून झालेली आहे. आता ती रॅली निघून आता जानवलीच्या पुलापासून का सुरुवात, तर सन्माननीय आंबेडकर साहेब 1938 साली तिथे आले होते. त्यांच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन झाली आहे. तिथून सुरुवात आम्ही त्या रॅलीची करणार आहोत आणि इथे सभेत रूपांतर करून त्या रॅलीची सांगता करणार आहोत. आतापासून 5 तारीखपर्यंत या रॅलीचे संविधान बचाव रॅलीचं नियोजन करण्याचं काम आमच्याकडे आहे. आम्ही आमच्या समाजातल्या, आमच्या दलित समाजातल्या, आमच्या संपूर्ण ओबीसी, एनटी, एससी यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी आणि जनमानसाची आणि जनतेची संवाद साधून हा आरक्षणाचा मुद्दा जो राहुल गांधींनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा फोडून काढण्याच्या प्रयत्नात आहोत आणि याला आमचा सन्माननीय नितेशजी राणे आमचे आमदार आमच्या पाठीशी आहे.